नमस्कार रसिको. शिवाजी द CEO, शिवाजी महाराज एक प्रशासक महानायक, या शोधयात्रेमधला हा अंतिम चरण. शिवाजी राजांच्या प्रशासन कर्तृत्वाचा एक मागोवा आपण घेतो आहोत आणि त्याच्यातून राजे कसे होते, त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, त्याचाही वेध घेण्याचा एक प्रयत्न आपण करतो आहोत. शेवटी कोणतंही राज्य, कोणतंही राष्ट्र हे आर्थिक दृष्टीने किती सबळ आहे आणि किती संपन्न आहे, हा मुद्दा फार महत्त्वाचा ठरतो. कारण आपण नेहमीच म्हणतो की सगळी सोंग करता येतात पण पैशाचं करता येत नाही. म्हणून राजांच्या प्रशासनाचा एक जो महत्त्वाचा भाग होता की अर्थव्यवहार. आपण पाहिलंच अगदी पहिल्या भागापासून की शिवाजी राजांनी जमिनीकडे कसं पाहिलं, जमिनीची मापणी मोजणी कशी केली, शेतीला उत्तेजन कसं दिलं, व्यापाराला उत्तेजन कसं दिलं, अर्थव्यवस्थेचं गाडं हे त्यांनी गतिवान कसं बनवलं, त्यांच्या कर आकारणीची पद्धत काय होती, त्याने आयात निर्यात, एक्सपोर्ट इम्पोर्ट या सगळ्या गोष्टी काय पद्धतीने केल्या. मग आपण बघितलं की सैन्य त्यांनी कसं तयार केलं आणि सैन्याचा महत्त्वाचा भाग हा सुरक्षितता होता, फक्त आक्रमण नव्हता. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. त्यानंतर जनतेला सुरक्षितता देण्यासाठी गड कोटांची निर्मिती कशी केली. या सगळ्यामधून आपल्याला काय दिसतं की आर्थिक बाजू स्वराज्याची म्हणजे त्या काळातले राज्यकर्ते होते ते स्वतःची आर्थिक बाजू कशी बळकट होईल हे सतत बघायचे. पण आपल्याला नेहमी असं दिसतं की आपले जे किल्ले आहेत ना, शिवाजी राजांची राजधानीसुद्धा, अगदी रायगडसुद्धा किंवा आधी राजगडसुद्धा, ह्या सगळ्याच्या निर्मिती आहेत ना, त्या फंक्शनल आहेत. म्हणजे त्या काम भक्कम करणारे आहेत. त्याच्यामध्ये विलास किंवा त्याच्यामध्ये ग्रँजर असं नाही आहे. म्हणून आपण इतर अनेक आपल्या भारतामधले किल्ले बघतो, महाल बघतो, तेव्हा आपल्याला वाटतं वा 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 काय कलाकुसर आहे. याचा अर्थ ते कमी प्रतीचं नाही आहे. पण शिवाजी राजांचा सगळा भर हा फंक्शनॅलिटीवरती होता. ज्या उद्दिष्टासाठी ती गोष्ट तयार केली आहे ते उद्दिष्ट त्याच्यातून पूर्ण होत आहे का. आणि हाच दृष्टिकोन त्यांचा असल्यामुळे अर्थव्यवस्थेकडे पाहतानाही प्रत्येक रुपया, होन, अगदी शिवराईसुद्धा ही योग्य ठिकाणी खर्च होते की नाही हे ते पाहायचे. आणि म्हणूनच 1680 साली म्हणजे शिवाजीराजे गेले त्या वर्षी आपल्याला असं दिसतं की ॲन्युअल इन्कम ऑफ स्वराज्य हे आपल्याला किती दिसतं, साधारण 10 मिलियन होन. आता ना याच्यामधल्या आपण कंपॅरेटिव्ह व्हॅल्यूज नको लक्षात घेऊया, फक्त तो आकडा लक्षात घेऊ की स्वराज्याकडून आपल्याला हे 37.5 मिलियनचं स्वराज्याचं अंदाजपत्रक होतं असं धरू आपण, किंवा तेवढा इन्कम मिळायचा. आता आपण मुघल साम्राज्य हे त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं होतं, 2.2 मिलियन स्क्वेअर मीटर्स. त्याचं इन्कम तर नक्की जास्त असणार. ते त्या वर्षाचं इन्कम आपल्याला असं दिसतं अभ्यासकांच्याकडून मिळालेले हे फिगर्स की 120 मिलियन ते आहे. म्हणजे धरा ते 37.5 आपण 40 करू, म्हणजे हे 40 आहेत आणि हे 120 आहेत. बाकी सगळे आकडे आपण बाजूला ठेवू. आता आपण असं बघू की स्वराज्य हे 1/3 आहे इन्कमच्या दृष्टीनं, पण स्वराज्य आकाराच्या दृष्टीने मोगल साम्राज्याच्या किती लहान आहे हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर संपन्नता तुमच्या लक्षात येते की अतिशय छोट्या भूप्रदेशामध्ये सुद्धा 1/3 इतकं इन्कम हे टोटल मोगल साम्राज्याचा शिवाजीराजे आणू शकले. म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांनी ते सुराज्य केलं होतं हे आपल्या निश्चित लक्षात येतं. आणि मग आपल्या असं लक्षात येतं की समृद्धी कशामध्ये आली, कशामुळे आली स्वराज्यामध्ये. आकारमानाने ते कमी असून सुद्धा तर पहिलं आपल्याला असं दिसतं की शेती या गोष्टीचा शिवाजीराजांच्या प्रशासनामध्ये केलेला शास्त्रशुद्ध विचार. दुसरं एक्सलंट डिझास्टर मॅनेजमेंट. आपत्ती आणि परचक्र येणार आहेत, येत राहणार आहेत, पण त्यांना पुरून उरेल अशी व्यवस्था आपण तयार केली पाहिजे. तिसरं सेंट्रलाइज रेव्हेन्यू सिस्टीम.
की सर्व तऱ्हेचे कर हे कसे भरले जातील आणि कर हे फक्त पैशाच्याच दृष्टिकोनातून नाहीत तर कलेक्टिंग रेव्हेन्यू इन काइंड, धान्याच्या रूपाने सुद्धा. पुढचा मुद्दा दिसतो की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्रॉस चेक्स, म्हणजे कुठेही प्रशासन व्यवस्थेमध्ये एक पायरी ढिसाळ आहे, एक पायरी स्ट्रॉंग आहे असं नाही. कुठे सगळ्या पायऱ्या या तेवढ्याच सक्षम आहेत वरपासून खालपर्यंत. नंतर एनकरेजमेंट टू ट्रेड अँड सी ट्रेड, म्हणजे जमिनीवरचा व्यापार आणि समुद्रातला व्यापार याला दिलेलं प्रोत्साहन. त्यानंतर खर्च करत असताना कुठेही प्रदर्शन नाही, प्रदर्शनामध्ये कुठेही खर्च हा दिसायला पाहिजे, हे कुठेच नाही. शिवाजी महाराज स्वतः हिमसेल्फ अ रोल मॉडेल ऑफ सिम्प्लिसिटी, की ते ज्या पद्धतीने राहायचे वागायचे त्या सगळ्यामध्ये. त्यानंतर जे आपली आर्मी आहे, जे आपलं सैन्यदळ आहे, ते शत्रूच्या मुलखामध्ये मुलुकगिरीसाठी जायचं आणि ते तिथे राहायचं आणि त्या काळातला सैन्याचा खर्च हा सैन्याने तिकडेच भागवायचा असायचा. त्याच्यामुळे त्याचा आर्थिक बोजा हा सेंट्रल ट्रेझरीवरती पडायचा नाही. आणि शिवाजीराजे हे पण पाहायचे की जर एखादी मोहीम निघाली, एव्हरी वॉर शुड पे फॉर इटसेल्फ, म्हणजे मोहीम जर निघाली तर कुठलीही मोहीम आपली घाट्यात जाता कामा नये आर्थिक दृष्टीनं. त्या मोहिमेमधून आपल्याला निधी निर्माण झाला पाहिजे. हा सगळा भाग आपल्याला शिवाजीराजांच्या प्रशासनात दिसतो. आणि एवढं असूनही आपल्याला एक दृष्टिकोन दिसतो बरं का, लॉंग टर्मचा, लांब पल्ल्याचा. 1671-1672च्या दरम्यानचा एक GR आपल्याला मिळतो. आजच्या भाषेत आपण त्याला GR म्हणूया, गव्हर्नमेंट रेझोल्युशन. रिझर्व्ह फंड कसा असावा. हिज हायनेस हॅज डिसाइडेड फॉर द शुहूर इयर, चालू वर्षासाठी, टू कलेक्ट मनी फ्रॉम द डिस्ट्रिक्ट्स, प्रत्येक जिल्ह्याकडून पैसे घ्यायचे आहेत, निधी निर्माण करायचा आहे. दिस मनी शुड फॉर्म अ रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड नावाची कल्पना आहे ही, की आपत्ती काळामध्ये आपल्याकडे बचत पाहिजे. अँड शुड बी स्पेंट ओनली व्हेन वॉर विथ द मुघल्स वुड ले सीज टू फोर्ट्स अँड इफ मनी बी नॉट अवेलेबल फ्रॉम एनी अदर सोर्स. मोगल आक्रमण आलं, आपल्या सगळ्या गडांच्या भोवती वेढे बसले, तर त्या काळामध्ये हा राज्य शकट, हा जो सगळा राज्याचा गाडा चालवायचा आहे, तो चालवण्यासाठी पैसे आपण आत्तापासूनच बाजूला टाकायला पाहिजेत, रिझर्व्ह फंडात टाकायला पाहिजेत, बेगमी करून ठेवली पाहिजे. आणि याची जी डिस्ट्रीब्युशन लिस्ट आहे ती साधारण 1,25,000 होनांची होती असं आपल्याला दिसतं. म्हणजे हा सगळा विचार होता बरं का. म्हणजे इतकं सगळं बचतीकडे लक्ष असताना एकच समारंभ शिवाजी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण जीवनकालामध्ये हा खर्चिक केलेला दिसतो आणि तो म्हणजे राज्याभिषेकाचा. पण त्याच्या मागे राजकीय अर्थ होता. म्हणून शिवराज्याभिषेकाच्या वेळेला आपल्याला असं दिसतं की ऐश्वर्याचं प्रदर्शन केलेलं आहे आणि ते करणं जरुरीचं अशासाठी होतं की इट वॉज अ पॉलिटिकल स्टेटमेंट. म्हणजे या सगळ्या आदिलशाही, मोगल या सगळ्यांच्या समोर आपण एक स्वतःचं राज्य, हिंदूपद पातशाही निर्माण करतो आहे. आणि ह्या पॉलिटिकल स्टेटमेंटसाठी ती गोष्ट त्या काळाच्या दृष्टीनं अतिशय आवश्यक होती. नेमका किती खर्च झाला त्याच्यामध्ये बरेच एस्टिमेट्स आहेत, पण बऱ्यापैकी खर्च झाला असं आपल्याला दिसतं. पण तेवढाच, आणि त्याच्यापेक्षा जास्ती खर्च शिवाजीराजांनी केला नाही. म्हणजे 2 मोठ्या स्वाऱ्यांच्यासाठी शिवाजीराजे महाराष्ट्राच्या बाहेर गेले दोनदाच. एकदा आग्र्याला गेले, तिथे त्यावेळेला पहिल्यांदा शिवाजीराजांच्या बरोबर हत्ती वगैरे दिसतात आपल्याला. त्याचं कारणही तसं आहे की एक स्वतंत्र राजा औरंगजेबाच्या भेटीला चालला आहे, तो मानकरी नाही आहे, तो स्वतंत्र राजा आहे. हे इम्प्रेशन सगळ्या प्रवासामध्ये पैदा करायचं होतं. आणि त्याच्यामुळे तिथे आपल्याला थोडंसं शिवाजीराजांची जी नेहमीची पद्धत आहे त्याच्यापेक्षा तो प्रवास जातानाचा वेगळा दिसतोय. येतानाचा प्रवास तर अगदीच वेगळा होता, पण जातानाचा प्रवास तसा आपल्याला दिसतोय. आणि दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला सुद्धा तिथे ना मिक्सचर होतं. म्हणजे एका बाजूने तो राजनैतिक भाग होता आणि दुसऱ्या बाजूने तो युद्धाचा भाग होता. त्यामुळे ह्या 2 स्वाऱ्या त्यांच्या मोठ्या ज्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या झाल्या त्या आहेत.
पण ह्या सगळ्यामध्ये आपल्याला काय दिसतं की पैसे खर्च करताना त्याची गरज आहे का हे विचारणं, त्याचा जनतेला फायदा होणार आहे का हे विचारणं, आणि मग शेवटी ही सगळी सिस्टीम राबवतं कोण? तर ही सगळी सिस्टीम राबवतात माणसं. म्हणजे शेवटी तुम्ही कोणत्या माणसांना कोणत्या पद्धतीने कामावरती घेणार आणि त्यांच्याकडून कोणत्या पद्धतीने काम करवून घेणार, ह्या अत्यंत पायाभूत गोष्टी ठरतात आर्थिक उत्कर्षासाठी सुद्धा आणि सैन्य बळासाठी सुद्धा आणि मोहिमा फत्ते करण्यासाठी सुद्धा. म्हणून आपण एका खूप इंटरेस्टिंग गोष्टीकडे येऊया की शिवाजी महाराज नेमके काय पद्धतीने रिक्रूट करायचे त्यांच्या सैन्यामध्ये, त्यांच्या प्रशासनामध्ये लोकांना रिक्रूटमेंट पॉलिसी काय होती. सभासद बखर आपल्याला सांगते, खूप छान आहे बघा. अ मॅच्युअर पर्सन इज ॲप्रोप्रिएट टू ॲश्यूम पोझिशन रिक्वायरिंग डॉक्युमेंटेशन अँड डेटा कलेक्शन. म्हणजे कुठला परिपक्व माणूस पाहिजे कुठे, की जिथे तुम्हाला लिहायचं आहे, रेकॉर्ड्स तयार करायचे आहेत, त्याला म्हटलं आहे दफ्तरदार. तिकडे तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीचा माणूस पाहिजे. वाईल अलॉटिंग मार्शल ड्युटी टू हवालदार ही नीड्स टू बी बोथ अलर्ट अँड मॅच्युअर. सैन्यामध्ये ज्याला जायचं आहे तो जास्त चौकस असला पाहिजे. चौकस हा मुळातला शब्द आहे. म्हणजे जो दफ्तरामध्ये बसणार आहे त्याची गुणवैशिष्ट्ये वेगळी पाहिजेत, जो रणांगणावर लढणार आहे त्याची गुणवैशिष्ट्ये वेगळी पाहिजेत. ह्यांचा मॅनेजर, हिज मॅनेजर हॅज टू बी अलर्ट, मॅच्युअर अँड गुड इन अकाउंट्स अँड फिनान्शियल मॅटर्स. म्हणजे त्याला ते पण यायला पाहिजे. इफ अ पर्सन कॅनॉट राईट अँड कॅल्क्युलेट देन सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन इज नॉट फॉर हिम. म्हणजे वाचता यायला पाहिजे, आपल्याला कॅल्क्युलेशन्स करता आली पाहिजेत, अंकगणित आलं पाहिजे, तर मग तुम्हाला मुलकी प्रशासनामधली जागा मिळेल. ही मे जॉईन रॉयल मुस्लिम फोर्सेस और कॅन जॉईन अवर फोर्स ॲट शिलेदार. म्हणजे मग त्याच्याकडे तो चॉईस आहे की त्यानं एकतर प्रशासनामध्ये यावं किंवा युद्धाकडे जावं, हे आपल्याला दिसतं. म्हणजे रिक्रुटमेंटची पॉलिसी आहे. एम्प्लॉईज म्हणजे जे कर्मचारी आहेत त्यांची गुणवैशिष्ट्य कोणती, बघा आज्ञापत्रामध्ये फार छान उल्लेख आहे. सेन्सिटिव्ह पोझिशन शुड बी फिल्ड विथ पीपल हू आर ट्रस्टवर्दी, विश्वासपात्र पाहिजेत. इन सर्व्हिस फॉर जनरेशन्स म्हणजे ज्यांच्याकडे परंपरा आहे. अनटेम्प्ट म्हणजे जे कुठल्याही अभिलाषेला बळी पडणार नाहीत आणि ऑनेस्ट, प्रामाणिक. यट दे नीड टू बी टेस्टेड अँड गिव्हन ड्यू पॉवर्स. तरीही हा जरी बॅक रेकॉर्ड असला तरी त्या प्रत्येकाची टेस्ट घेणं म्हणजे त्यांना पारखून घेणं, त्यांची पडताळणी करणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यानंतरच त्यांना तुम्ही अधिकार द्या. ऑल सच शुड बी रिस्पेक्टेड अँड लव्ड विदाऊट फेवर बाय द किंग. आणि ह्या सगळ्यांना योग्य तो आदर आणि प्रेम मिळालं पाहिजे. विदाऊट फेवर म्हणजे निपक्षपातीपणे. आणि हे कोणी करायचं आहे, हे काम करायचं आहे ते राजाने करायचं आहे. हे आपल्याला आज्ञापत्रांच्या मध्ये दिसतं. त्याचप्रमाणे हे फार फॅन्टास्टिक आहे. आज्ञापत्रांच्या मध्ये आज आपण ज्याला टॅलेंट हंट अँड स्पॉटिंग टॅलेंट म्हणतो, तर अशा गुणी माणसांना कसं वेचावं ही गुणग्राहकता पॉलिसी स्टेटमेंटमध्ये आणलेली आहे, लक्षात घ्या. पीपल विथ स्पेशल टॅलेंट्स मे नॉट बी स्पॉटेड ऑल टुगेदर. सगळी गुणवान माणसं काही एकत्रितपणे आपल्याला दिसणार नाहीत. देअरफॉर व्हाईल गोईंग थ्रू द कंट्री, फोर्ट्स और एक्झॅमिनिंग आर्मी, जेव्हा राजा प्रवास करत असेल, मोहिमेवरती असेल, गड किल्ले तपासत असेल, आपल्या सैन्याची तपासणी पाहणी करत असेल, किंग नीड्स टू एम्पॅथिकली सर्च फॉर, एम्पॅथिकली आस्थेने सर्च फॉर, त्यांनी शोध घेतला पाहिजे फॉर बेस्ट मेन, की कोण गुणी आहेत. अँड व्हेन स्पॉटेड शुड अप्रोच दॅट पर्सन ॲट इक्वल लेवल. लक्षात घ्या, गुणी माणसाकडे जाताना त्याच्या गुणांना प्राधान्य देऊन समान पातळीवरती त्याच्यासमोर जा. गिव्ह हिम अफेक्शन, त्याला प्रेम द्या. टेक हिज टेस्ट, त्याचे गुण पडताळून पहा. अँड देन गेट हिम अंडर द विंग्स. किती छान लिहिलं बघा.
की आपल्या स्वराज्याच्या प्रयत्नांना जोडण्यासाठी इथं बघा फक्त भावना नाही आहे, पण अनुरूप भावना आहे, एम्पथी आहे, की त्याला ॲप्रोच कसं व्हायचं. म्हणजे शिवाजी राजांच्याकडे अनेक जण जे आधी शत्रू पक्षात होते ते त्यांच्याकडे आले आणि तिथे तहयात राहिले. ह्याचं कारण आपल्याला ह्यामध्ये दिसतं की भावना आणि विचार ह्यांचा बरोबर बॅलन्स आहे. सिस्टीम पण पाहिजे, त्याचबरोबर इमोशनल अपील पण पाहिजे. हे आज्ञापत्रे ह्या संपूर्ण डॉक्युमेंटचं वैशिष्ट्य आहे बरं का. की आज्ञापत्र आपल्याला शिवाजी राजांच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगतात, तर शिवाजी राजांच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेला विवेकी विचार आणि अनुरूप भावना यांचा संगम आपल्याला आज्ञापत्र दाखवतं. की हा माणूस प्रत्येक वेळेला भावनेचाही विचार करतो आणि विचारांवरती आधारित अशी सिस्टीम पण हा माणूस तयार करतो हे आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच शिवाजी राजांनी वरपासून खालपर्यंत जी संघ बांधणी केली, टीम बिल्डिंग केली, ती आपल्याला सतत जाणवत राहते. आणि मित्र, शिवाजी महाराज गेले त्याच्यानंतर सुद्धा ह्या संघ बांधणीच्यामुळेच तर स्वराज्य टिकलं. दक्षिण दिग्विजय 1676 साली जेव्हा कुतुबशहाकडे जातात, भागानगर म्हणजे आजचं हैदराबाद, तर कुतुबशहा, तानाशाह कुतुबशहा असतो आणि तो स्वागत करतो राजांचं. आणि मग त्यांच्या बैठकी होतात, त्यांची डिप्लोमॅटिक टीम असेल, आपली स्वराज्याची डिप्लोमॅटिक टीम असते. तिकडे तानाशाह कुतुबशहाच्या लक्षात येतं की शिवाजी महाराजांचा एक कारकून आहे, तो अतिशय उत्कृष्ट फारसीमध्ये नोट्स घेतो आहे, लिहितो आहे. तर तानाशाह म्हणतात शिवाजी राजांना की मला तुमचा हा माणूस द्या. तर त्यावेळेला शिवाजीराजे काय म्हणतात बघा, आय हॅव गॅदर्ड धिस चेन ऑफ टॅलेंट बाय पिकिंग अप ईच बीड टेनॅशियसली. ही जी माझी माळ आहे त्या माळेमधला प्रत्येक मोती हा मी असा वेचून 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 घेतलेला आहे. इवन इफ वन इज मिसप्लेस्ड माय एंटायर ऑर्नामेंट विल लूज इट्स लस्टर. या माळेमधला एक जरी मोती, एक जरी हिरा, एक जरी खडा हा जरी गेला तरीसुद्धा त्या संपूर्ण माळेची किंमत कमी होईल. लक्षात घ्या, आपण खूप मोठ्या टॅलेंटेड अशा काही सरनौबत किंवा खूप मोठ्या अधिकाऱ्याबद्दल बोलत नाही आहोत, एका छोट्या सहकार्याबद्दल बोलतो. पण त्या छोट्या सहकार्याचा जो त्याने दिलेला भाग आहे, सहभाग आहे, तो सहभाग किती महत्त्वाचा आहे ही गोष्ट राजांच्या लक्षात होती. तो माणूस किती छोटा आहे किंवा मोठा आहे, कर्तृत्वाने असेल किंवा जबाबदारीने असेल, त्या प्रत्येकाला शिवाजी राजांच्या सिस्टीममध्ये, रचनेमध्ये सारख्या आदराचं काम होतं, आदराचं स्थान होतं. आणि म्हणूनच हा संघ टिकला हे आपल्या लक्षात येतं बरं का. की किती हालअपेष्टा सोसलेल्या आहेत लोकांनी या आपल्या स्वराज्यासाठी आणि राजांच्यासाठी. का बरं? कारण कुठेतरी त्या सगळ्यांना माहिती होतं की आपण या माळेमधले मणी आहोत. आणि हा जो एक सेन्स आहे ना की जो नेत्याला द्यायचा असतो त्या सगळ्या अनुयायांना, की तुम्ही एकाच वेळेला स्वतःच्या कर्तृत्वाने प्रकाशणारे पण आहात, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही संपूर्ण माळेचं वैभव सुद्धा आहात. हा शिवाजी महाराजांच्या संघ बांधणीचा खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्या लक्षात येतो. पण त्याच वेळेला एकदा तुम्ही सहकारी झालात, तुमचं आणि त्या नायकाचं प्रेमाचं नातं जमलं तर डोंट टेक इट फॉर ग्रँटेड. गृहीत धरू नका. म्हणजे आपले हे जे CEO आहेत हे प्रसंगी अत्यंत कडक कसं व्हायचं आणि कसं बोलायचं वागायचं हे जाणतात. राजांचं एक पत्र आहे एका सुभेदाराला लिहिलेलं. इट इज अ एक्झाम्पल ऑफ अ स्ट्रिक्ट CEO. काहीतरी गडबड झाली होती त्याच्या हातून. इफ आय रिसीव्ह एनी मोर कंप्लेंट्स इन दिस रिगार्ड यू विल नॉट बी पार्डन्ड. माझ्याकडे कोणतीही तक्रार तुमच्या संदर्भात आली तर क्षमा होणार नाही. इफ आय फाइंड दॅट यू आर सर्विंग फॉर एनिमी ऑफ द नेशन देन यू विल बी ट्रीटेड ॲज एनिमी ऑफ द स्टेट. बघा, की तुम्ही जर देशद्रोहाचं कुठलंही काम करणार असाल तर तुम्हाला त्याच पद्धतीने वागवलं जाईल. यू आर वॉर्न्ड स्टर्नली टू डिस्चार्ज युअर ड्युटीज डिलिजंटली. प्रामाणिकपणे आणि निष्ठेने तुम्ही तुमचं कर्तव्य बजावावं हे मी तुम्हाला सांगतोय. काय झालं होतं की पद्मदुर्ग नावाचं शिवाजीराजे किल्ला बांधतायत,
त्याचे सप्लाईज योग्य वेळेला पोचले नाहीत. आणि हा जो जबाबदार अधिकारी होता त्यानं एकतर उशीर केला आणि त्या उशिराच्या सबबी आणि कारणं सांगितली. हा पद्मदुर्ग हा सिद्धीला, जो जंजिराचा सिद्धी असतो त्याला तोंड देण्यासाठी म्हणून उभारला जाणारा हा किल्ला असतो. 18 जानेवारी 1675चं हे पत्र आहे. साध्या साध्या कामांच्या मध्ये सुद्धा शिवाजीराजांना माहिती आहे की ही मंडळी जी हा दुर्ग बांधतायत ना, हा एका बाजूने ब्रिटिश आहेत, दुसऱ्या बाजूने सिद्धी आहे. सिद्धीच्या नाकाखाली हा किल्ला बांधणं हे काही सोपं काम नव्हतं हो. म्हणजे एका बाजूने ती मंडळी सतत होतीच टपलेली आणि म्हणून सप्लाईचं महत्त्व होतं तिथे काम करणाऱ्या लोकांच्यासाठी. आणि म्हणून इथे शिवाजीराजे क्षुब्ध झालेले किंवा चिडलेले आपल्याला दिसत आहेत. म्हणून राजाने कसं वागावं, राजाच्या दरबाराने कसं वागावं, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आज्ञापत्रसुद्धा विलक्षण स्पष्टता बाळगतात. ॲडमिनिस्ट्रेशन इज द मेन गोल फॉर अ किंग. राजा प्रशासक आहे अँड शुड फंक्शन इन अनइंटरप्टेड मॅनर. म्हणजे त्याने अखंडपणे हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रशासन हे माझं प्रथम कर्तव्य आहे. एंटरटेनमेंट इव्हेंट शुड नॉट फीचर इन कोर्ट विदाउट प्रॉपर रिझन फॉर फेस्टिव्ह सेलिब्रेशन्स. मनोरंजनाला कमीत कमी स्थान पाहिजे तिकडे आणि त्या मनोरंजनाला पण शिस्त पाहिजे की कोणत्या वेळेला काय मनोरंजन होईल. इवन ड्युरिंग सेलिब्रेशन्स एंटरटेनमेंट इव्हेंट शुड बी हेल्ड इन आउटर कोर्ट. अंतर ठेवून, नॉट डिरेक्टली एन्जॉयड बाय द किंग. अंतर ठेवावं या सगळ्यामध्ये. जिथं कुठं तुम्ही मनोरंजनामध्ये वाहून जाणार, जिथे कुठे तुम्ही विलासामध्ये स्वतःला मग्न करणार, तिथं तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून ढळण्याची शक्यता वाढते. आणि शिवाजीराजांना ते नको होतं. द किंग शुड गार्ड रिगार्डिंग लस्ट अँड क्रेविंग. ह्या ज्या सगळ्या मनोकामना, वासना आहेत आणि जी आसक्ती आहे त्यापासून राजाने स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. इफ दॅट हॅपन्स, तसं जर झालं, देन माइंड कॅनॉट बी कंट्रोल. मनावरती ताबा राहत नाही. अँड ऑल ॲडिक्टिव्ह बिहेवियर्स, की सगळी जी आसक्तीमय वागणी आहेत, वर्तन आहेत, दे टेक यू अवे फ्रॉम पॉलिटिकल गोल्स अँड ड्युटीज. ज्या राजकीय कारणासाठी, ज्या उद्दिष्टांच्यासाठी तुम्ही काम करतायत त्याच्यामधून तुम्हाला या गोष्टी बाहेर नेतात असं आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि म्हणून अगदी या दरबारामध्ये मनोरंजनासाठी येणाऱ्या लोकांना कसं वागवावं. एखादा कवी असेल तर काय सांगितलेलं आहे आज्ञापत्रांमध्ये, द पोएट नीड्स टू बी नॉन ॲडिक्ट पहिलं सांगितलं आहे. त्याला कलाकाराला व्यसन आहे का नाही बघून घ्या. दुसरी गोष्ट, खुश मस्करे नकोत. इफ द किंग क्रेव्स फॉर हिज ओन प्रेज देन इट इंडीड इज अ ग्रेव्ह वीकनेस. म्हणून खुश मस्करा बाजूला जमवून तुम्ही किती ग्रेट, तुम्ही किती ग्रेट असं म्हणायला लागला एखादा राजा, त्याच्यामध्ये वाहवत गेला, तर तो त्याचा वीकनेस आहे, ती त्याची कमतरता आहे. दीज पीपल, पोएट्स, सिंगर्स शुड नॉट बी प्रेझेंट वेन स्ट्रॅटेजिक डिस्कशन्स आर हेल्ड. हे सगळे जे कलाकार आहेत, कला सादर करा आणि जा, पुढच्या आमच्या चर्चेचा त्यांनी भाग बनायचा नाही. देअर प्रेझन्स मे इनहिबिट द एक्सप्रेशन ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ. म्हणजेच जे आपले प्रशासकीय अधिकारी आहेत ते त्यांच्यासमोर गोष्टी बोलू नाही शकणार. त्यामुळे बघा, कुठल्या माणसाला किती अंतरावरती ठेवायचं, त्याच्याशी नेमकं कसं बोलायचं, 1 2 3 4 लिहिलेलं आहे, तपशिलामध्ये लिहिलेलं आहे. आपण चकित होतो की काय पद्धतीने आणि किती बाजूंनी हा विचार शिवाजीराजांनी केलेला असेल. नवीन माणूस घ्यायचा आहे तर काय काय हवं, अगदी तुम्हाला वाटेल हे काय आजच्या काळातलं आहे का काय. त्याचा पत्ता हवा, त्याची फॅमिली कंडिशन हवी, म्हणजे त्याचं कुटुंब कसं आहे, त्याचा प्रिव्हियस सर्व्हिस रेकॉर्ड हवा. आणि तो मराठीत लिहिलेलं आहे, पहिली चाकरी संपूर्ण पुसून म्हणजे विचारून. हिस्ट्री ऑफ कनिंग बिहेवियर, थापाबिपा मारतो का, डिफेक्शन ओविंग टू फिनान्शियल डिझायर, अल्कोहॉल इंटेक, म्हणजे याने पूर्वी लाच घेतली होती का, याने आपली पार्टी बदलली होती का, पार्टी म्हणजे तो जिथं काम करत होता तिकडून तो त्या राजाकडून फुटला का, अल्कोहॉल इंटेक, मद्यप्राशन करतो का नाही, सगळा डेटा बरं का. फिजिकली ओव्हर एज्ड आहे का, म्हणजे शारीरिक वय किती आहे. रिक्विजिट स्किल म्हणजे
आपल्याला हवं ते कौशल्य त्याच्याकडे आहे का? आणि मग खाली बघा, शुअरिटी इज अ मस्ट अँड शुड बी वॉर्न्ड अबाउट कॉन्सिक्वेन्सेस. म्हणजे ह्याचं हमीपत्र देणारा कोणीतरी एक पाहिजे. दिस विल मेक बोथ अलर्ट अँड रिस्पॉन्सिबल. म्हणजे जो हमीपत्र देतोय तो आणि ज्याच्यासाठी ते हमीपत्र दिलं जात आहे तो, हे दोघेही अलर्ट आणि रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार राहतील. अँड डिसओबिडियन्स विल नॉट बी देअर. अवज्ञा होणार नाही. हे सगळं दिलेलं आहे बरं का. आज आपण ज्याला जॉब डिस्क्रिप्शन आणि जॉब प्रोफाईल म्हणतो, ती आपल्याला नृपकार्य म्हणजे राजाची कार्य काय, मंत्र्यांची कार्य काय बरं का, म्हणजे प्रधान जे आहेत, मंत्री आहेत, त्यांचा महिमा, त्यांचा इम्पॉर्टन्स, त्यांची गुणसंपदा म्हणजे त्यांचे ॲट्रिब्यूट्स, त्यांचं राजाबरोबरचं कम्युनिकेशन कसं असावं आणि त्यांच्या ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, हे सगळं लिहिलेलं आहे. आणि अशाच तऱ्हेचं प्रोफाईल हे व्यापाऱ्यांसाठी पण आहे, वतनदारांसाठी सुद्धा आहे. म्हणजे ह्या सगळ्यांचं पुन्हा व्यवस्थित व्यवस्थाकरण केलेलं आहे. सिस्टिमटायझेशन हे त्यांचं केलेलं आपल्याला दिसतं. आणि असा जो राजा आहे त्याला माहिती आहे की या टप्प्यावरती मला दिलेली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. दुसरं कोणतंही ध्येय मला विचलित करू शकत नाही. म्हणजे एका बाजूला आपण बघितलं विलासी आकर्षण, पण दुसऱ्या बाजूला कधी कधी या राज्यकर्त्याला विरक्तीसुद्धा येईल. त्याला वाटेल कशासाठी करतोय मी हे सगळं. जे एका बाजूला जसा विलास आहे तशी दुसऱ्या बाजूला विरक्ती आहे. पण जो प्रशासक आहे त्याने जसं विलासामध्ये वाहवत जायचं नाही तसं ही विरक्ती करण्याची वेळही नाही, हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. 1678 साली शिवाजी राजांनी त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजी यांना लिहिलेलं एक पत्र आपल्याला दिसतं. मोठा भाऊ धाकट्या भावाला पत्र लिहितोय. आफ्टर हिअरिंग द न्यूज दॅट व्यंकोजी इज टेंडिंग टुवर्ड्स वैराग्य. वैराग्याला क्वायटिझम असा शब्द मी जो इथे लिहिला आहे हा लोकमान्यांचा शब्द आहे. त्यांनी लिहिला आहे गीता रहस्यामध्ये पहिल्यांदा. क्वायटिझम म्हणजे वैराग्य. तर तेव्हा ह्या पत्रामध्ये शिवाजीराजे काय लिहितात? रादर दॅन वर्किंग इन अ गोल डिरेक्टेड मॅनर, इफ यू स्पेंड युअर ट्रेझरी इन फ्युटिलिटी अँड डू नॉट लुक आफ्टर युअर हेल्थ, इज दिस विजडम? इज दिस एथिक्स ऑफ अ किंग? हां, त्यातलं गोल डिरेक्टेड मॅनर, उद्दिष्ट पूर्तीसाठी तुला प्रत्येक गोष्ट करायची आहे. आणि तुझं जे नृपकार्य आहे ती एक नृपनीती आहे, एथिक्स. प्रत्येक राजाला राजाच्या नीतीने वागायचं आहे. दीज आर युअर टाइम्स ऑफ कमिटमेंट टू द गोल ऑफ अन एक्झिक्युटिव्ह किंग. प्रशासक व्हायचं आहे तुला आता. यू कॅन टर्न टुवर्ड्स ॲसेटिझम वेन यू ग्रो ओल्डर. योग्य वेळी वैराग्याकडे वळा की. वानप्रस्थ संन्यासाश्रम करा. ओनली देन विल इट बी ॲप्रोप्रिएट. तरच ते अनुरूप ठरेल. मूळ शब्द असे आहेत, कार्य प्रयोजनाचे दिवस हे आहे ती, वैराग्य उत्तरवयी कराल ते थोडे. आपल्याला असं दिसतंय पत्र मला खूप महत्त्वाचं वाटतं शिवाजीराजांच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनं, की ते जे सांगतायत ते आपल्या भावाला ते स्वतः जगतायत की हो. एका बाजूला ते विलासी जीवन नाही जगत आहेत, दुसऱ्या बाजूला ते वैराग्यसुद्धा नाही आहे. ते म्हणतायत हे माझं गोल आहे, उद्दिष्ट आहे. आणि मी असा शब्द आधी वापरला होता की शिवाजी महाराज त्यांचं उद्दिष्ट जगत होते. आणि हळूहळू काय झालं की ही हिमसेल्फ बिकेम पर्सॉनिफिकेशन ऑफ द गोल इटसेल्फ. ते उद्दिष्टच त्यांच्या रूपाने जगायला लागलं. तर ही जी निष्ठा आहे ना आपल्या कामावरची, ती या पत्रामधून फार सुंदर रीतीने दिसते. म्हणून हे पत्र जरी व्यंकोजींना लिहिलेलं असलं तरी ते शिवाजी राजांच्या बद्दलची माहिती आपल्याला देतं. ही गोष्ट निश्चित लक्षात घेण्यासारखी. चौफेर वृत्ती राजांची आपल्याला दिसेल. इतकं आपण बोलतो, इतकी मिनटं या सगळ्या भागांच्या मध्ये बोलतो की हा माणसाला एक चौफेर दृष्टी आहे. शिवाजीराजे हा मध्ययुगीन भारतामधला एकमेव राज्यकर्ता असा दिसतो की ज्यानं समुद्रावर लक्ष दिलं. सगळ्यांना भूमीवरची युद्ध आणि भूमीवरती आपली ताकद वाढवणं हे महत्त्वाचं होतं.
पण शिवाजीराजे आपल्याला असे दिसतात की त्यांनी नेव्ही म्हणजे समुद्र बघा संरक्षणासाठी, राजनीती आणि रणनीतीसाठी, जे परदेशी लोक आहेत त्यांना काबूत ठेवण्यासाठी आणि व्यापारासाठी, ह्या सगळ्यासाठी समुद्राचं महत्त्व शिवाजी महाराजांच्या लक्षात येणं हे त्यांचं एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. इट्स अ युनिक टॅलेंट. आणि म्हणून नेव्ही इज अन इंडिपेंडंट फॅसेट ऑफ फंक्शनिंग किंगडम. काय लिहिलं आहे बघा, इंडिपेंडंट फॅसेट नेव्ही, नौदल. वन हू हॅज हॉर्स पॉवर विल रेन ऑन अर्थ. ज्याच्याकडे अश्वशक्ती आहे. अँड वन हू हॅज नेव्हल फोर्स विल रूल द सी. हो, शिवाजीराजे कधी युरोपात गेले नाहीत, पण जेवढ्या युरोपियन लोकांचा त्यांचा संपर्क आला असणार, त्यांच्याकडून शिकले असणार ते, की भूभागावरती अश्व, पण समुद्र किती मोठा आहे, जगाला जोडणारा आहे. त्यामुळे ह्या समुद्रावरती सत्ता असणं ही गोष्ट किती महत्त्वाची आहे हे जाणणारा हा दूरद्रष्टा अशा तऱ्हेचा राज्यकर्ता होता. बरं, तिथेही SOPs आहेत बरं का. SOP कुठे टळत नाही शिवाजी महाराजांच्या प्रशासनामध्ये, की या नेव्हीच्या नौदलाच्या सुद्धा मॅरिटाईम ड्युटीज म्हणजे जेव्हा युद्धजन्य परिस्थिती नाही तेव्हा स्वतःच्या व्यापारी जहाजांचं संरक्षण करणं, जर अनआयडेंटिफाईड ट्रेड शिप्स आले तर इंटरसेप्ट करणं, प्रोटेक्शन ऑफ फॉरेन ट्रेड शिप्स ऑल्सो जी दुसरीकडून आलेली. मग वॉर टाईम ड्युटीज आहेत. त्याचबरोबर रोल ऑफ डॉकयार्ड आणि डॉकयार्डच्या ड्युटीज आहेत बरं का, गोदी, डॉक्स. तर हे सगळं लिहिलेलं आहे. ह्या सगळ्याचे SOPs ठेवलेले आहेत. आपल्याला असं दिसतं ब्रिटिशांनी लिहून ठेवलं आहे, कारण अर्थातच त्यांना नौदलाबद्दल जास्त आस्था असणार आणि लक्ष ठेवून असणार ते शिवाजी महाराजांच्या नेव्हीवरती. त्यांनी बरंच लिहून ठेवलेलं आहे की 1657मध्ये कल्याण भिवंडीला गोदी डॉक्स, नेव्हल डॉकयार्ड म्हणू आपण त्याला, ते तयार असतं. 20 पहिली जहाजं तिकडे बांधली जातात. पोर्तुगीज कन्सल्टंट्स असतात बरं का. आणि तो जो पोर्तुगीज कन्सल्टंट जे असतात 57 साली, त्याच्यानंतर 2 वर्षांनी बघा की पोर्तुगीजांकडून शिकलं जातं की नेव्हल ऑपरेशन्स कसे आहेत ते. आणि 1668ला बघा ऑल पोर्तुगीज आर कॉल्ड बॅक बाय अ डिक्टॅट. म्हणजे 57 ते 68 या 11 वर्षामध्ये ना फुल ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी केलेली आहे. आणि आता त्या पोर्तुगीज कन्सल्टंटांची आम्हाला गरज नाही, आता आम्ही करायला तयार आहोत. अशा प्रकारची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर झालेली आहे. आणि आपल्याला असं दिसतं की त्या गोदीमध्ये 300 लोक काम करत होते. टोटल नंबर विथ फॅमिलीज 1200. अशा तऱ्हेचं नेव्हल डॉकयार्ड एका बाजूला शिवाजीराजांनी तयार केलं. जहाज बांधणी सुरू केली. चौलला जे होतं तिकडे 1664चा रेफरन्स सापडतो, 50 तिकडं गलबतं तयार झाली म्हणून. 1667ला पोर्तुगीजांच्या पत्रव्यवहारामध्ये आपल्याला एक संदर्भ असा मिळतो की शिवाजीराजांच्याकडे आता बऱ्यापैकी नेव्हल पॉवर म्हणजे नौदलाची शक्ती आहे. सभासद बखर आपल्याला सांगते की शिवाजीराजांच्या नौदलामध्ये 400हून अधिक अशा मोठ्या आणि छोट्या वेसल्स म्हणजे गलबतं होती, इन्क्लुडिंग मर्कंटाईल अँड सप्लाय बोट्स म्हणजे युद्धासाठी वापरली जाणारी, व्यापारासाठी वापरली जाणारी आणि त्यांना पुरवठा करणारी, अशा तिन्ही प्रकारच्या जवळजवळ 400 बोटी, 400 गलबतं, जहाजं ही या नौदलामध्ये होती. आणि जेव्हा त्यांनी कामाला सुरुवात केली ती 1664च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आदिलशहाची जी जहाजं जात होती त्यांना अडवणं सुरू केलं. तेव्हा पहिल्यांदा एक 60-65 जहाजांचा आपला फोर्स होता. पण त्याच्यानंतर हळूहळू फॉरेन शिप्स म्हणजे जी परदेशी येत होती जहाजं, तर त्यांनासुद्धा परमिशन घ्यावी लागायची. म्हणजे हा शब्द मला मूळ जेव्हा मी वाचलं, इंटरसेप्टिंग फॉरेन शिप्स विदाऊट सेपरेट परमिशन टू ट्रॅव्हल थ्रू मराठी वॉटर्स. तुम्हाला इतकं छान वाटलं की अरे मराठी वॉटर्स म्हणजे त्यावेळेला ती जलसीमा शिवाजीराजांनी तयार केलेली होती की इथं जायचं असेल तर आमच्याकडून परवाना तुम्हाला घ्यायला पाहिजे. या सगळ्यामध्ये 1665च्या जानेवारी-फेब्रुवारीत बसरूर नावाचं फारच इंटरेस्टिंग आहे ते, अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो
बसरूर ऑपरेशन्स म्हणजे काय, मजेची गोष्ट आहे. 1665 साली काय झालं माहिती आहे की पोर्तुगीज राजघराणं आणि ब्रिटिश राजघराणं यांच्यामध्ये रॉयल वेडिंग झालं, लग्न सोहळा झाला. आणि त्यामध्ये पोर्तुगीजांनी मुंबई बेट ब्रिटिशांना भेट दिलं. बघा, लग्न कोणाचं, लग्न कुठे आणि अहेर कुठून कुठे चालला आहे. तर आता या पोर्तुगीजांना या ब्रिटिशांना हे सत्तांतर करायचं होतं, म्हणून ते गोव्याहून पोर्तुगीज बोटी ज्या सगळ्या आहेत त्या मुंबईकडे जातात. सुरतेला ब्रिटिश लोक आहेत ते खाली येतात. महत्त्वाची गोष्ट काय की ह्यामुळे मुंबईच्या खालची जी सगळी किनारपट्टी आहे ती आता मोकळी आहे, हे शिवाजीराजांच्या लक्षात येतं. आणि पुन्हा या जानेवारी फेब्रुवारीमध्ये समुद्रसुद्धा खवळलेला नसतो, समुद्र शांत असतो. म्हणून शिवाजीराजे काय करतात, 85 फ्रिगेट्स अँड 3 बिग शिप्स, बरं का, ते घोड्यांसकटचं सैन्य घेऊन, लक्षात घ्या, हे या सगळ्या गलबतांमध्ये बसून दक्षिणेकडे जातात आणि तिथे बसरूरला उतरतात. ही जबरदस्त मोहीम आहे, डिटेलमध्ये जरूर वाचा. आणि इकडच्या आदिलशहाच्या लोकांना कळतच नाही की ॲक्च्युअली शिवाजी नेहमी ना उत्तरेकडून येतो ना, दक्षिणेकडून घोड्यावरून शिवाजी आला कसा हे त्यांना कळतच नाही, कारण हे सगळं बाय सी झालेलं असतं. ही सगळी मोहीम जबरदस्त आहे. पण ही मोहीम सुचणं, ती योग्य वेळेला करणं आणि त्यातून घोड्यावरतून पुन्हा स्वराज्यामध्ये येणं आदिलशाही करून मॅग्निफिसंट आहे ते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी या माणसाच्या दृष्टीमध्ये कशा येत असतील, त्याची काटेकोर आखणी, आजूबाजूच्या परिस्थितीचं भान, ते पोर्तुगीजांचं आणि ब्रिटिशांचं काय चाललंय त्याचं भान, किती प्रकारचं भान या माणसाने ठेवलेलं असेल हे आपल्याला ह्याच्यामधून कळतं. आणि मग शिवाजीराजांच्या लक्षात येतं की अरे, नौसत्ता जर आपल्याला पाहिजे असेल, सागर सत्ता पाहिजे असेल, तर चेन ऑफ सी फोर्ट्स, जलदुर्ग पाहिजेत, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरी, उंदेरी, कुलाबा, अलिबागच्या जवळचा, हे सगळे एकतर बांधले किंवा दुरुस्त केले. सिंधुदुर्ग तर बांधलाच. आणि ह्या सगळ्याच्या मध्ये हे सगळे किल्ले सुद्धा, पुन्हा त्या किल्ल्यांची SOP आहेच आहे, ती कुठे टळतच नाही. आणि म्हणून ते कुरटं बेट जेव्हा बघतात सिंधुदुर्ग जिकडे आहे ते, आणि त्याच्यावरती पहिल्यांदा राजे उतरतात, त्यावेळेला त्यांना तिथे गोड्या पाण्याचा साठा मिळतो. मग त्यांच्या लक्षात येते की गोड्या पाण्याचा साठा समुद्रात मिळणं, मग त्याच्या भोवती सगळा तो गड निर्माण झालेला आहे. अशा प्रकारे 1678-79 मध्ये शिवाजीराजांची नेव्ही हॅड बिकम फॉर्मिडेबल इनफ टू टेक ऑन द ब्रिटिश नेव्ही. म्हणजे इतका कॉन्फिडन्स आलेला होता किंवा इतक्या उत्तम दर्जाचं नौदल तिकडे तयार झालेलं होतं. म्हणजे नौदलाचं उदाहरण मी ह्या कारणानं घेतलं की शिवाजीराजांची दृष्टी किती चौफेर होती. शिवाजीराजांची दृष्टी ही काळाच्या पुढे पाहणारी होती. एक असा संदर्भ सापडतो की सुरतेच्या मोहिमेमध्ये शिवाजीराजांच्या हातामध्ये कागद पडतो, छापील कागद, आणि शिवाजीराजांचा विचार चालू होतो की ही टेक्नॉलॉजी आपण कशी इथे आणायची. शिवाजीराजे थोडे वर्ष अजून राहिले असते तर कदाचित पूर्ण भविष्य आपलं बदललं गेलं असतं. अशा खूप साऱ्या शक्यता आपल्याला दिसतात. तेव्हा शिवाजीराजांची चौफेर नजर ह्युमन रिसोर्स म्हणजे मनुष्य धन हे कसं राखावं इथपासून ते अर्थकारण, एक एक बाजू आपण जशी या माणसाची बघतो तसं आपल्याला स्तिमित व्हायला होतं. आणि आपल्याला कारण दिसतं की हो, ह्या व्यक्तीचं ध्येय हे कधीच वैयक्तिक स्वार्थाचं नव्हतं. एक विशाल असं ध्येय घेऊन हा माणूस आयुष्यभर काम करत होता. हो, आज्ञापत्रांच्या मध्ये महाभारताच्या शांती पर्वामधलं एक वचन दिलेलं आहे, राजा कालस्य कारणम. फॉर डेव्हलपमेंट ऑर डिव्हॅस्टेशन ऑफ एनी सिव्हिलायझेशन, संस्कृतीचा विकास साधायचा असेल किंवा विनाश, द पॉलिटिकल सिस्टम अँड लीडरशिप,
राज्य व्यवस्था आणि नेतृत्व आर द मोस्ट व्हायटल फॅक्टर्स. सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत. हे कोटेशन आज्ञापत्रामध्ये दिलं आहे. आणि मला वाटतं ही जी सगळी परंपरा आपण म्हणतो ना, आपलं जे परंपरेमधलं शहाणपण आहे ना, ते एका बाजूने राजांनी जपलेलं होतं आणि दुसऱ्या बाजूने काळाबरोबर घडत असलेल्या बदलांच्याकडे सुद्धा त्यांनी कधीच डोळेझाक केलेली नव्हती. भूतकाळाकडून काय घ्यायचं, भविष्यकाळाकडे कसं पाहायचं आणि वर्तमानाचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या ध्येय सिद्धीसाठी कसा करून घ्यायचा, हे कोणाकडून शिकावं तर शिवाजी राजांच्याकडून. म्हणून समर्थ म्हणतात, सामर्थ्ये यश कीर्तीची प्रतापे सांडिली सीमा, ब्रीदेची दिधली सर्वे आनंदवन भुवनी. महिमा तो वर्णवेना विशेष बहुतांपरी, विद्यापीठ ते आहे आनंदवन भुवनी. शेवटची ओळ बघा. या आनंदवन भुवनाला, या स्वराज्याला समर्थ विद्यापीठ म्हणतायत. विद्येचं घर आहे. इट्स अ होम ऑफ लर्निंग. काय विशेषण आहे ते. म्हणजे आज आपण त्याला विद्यापीठ म्हणजे युनिव्हर्सिटी म्हणतो, पण हा शब्द ज्या वेळेला वापरला असेल समर्थांनी, हे विद्यापीठ तयार करणं, यू प्रिपेअर अ कंप्लीट इकोसिस्टम ऑफ लर्निंग. त्यामुळे हे विद्यापीठ हा जो शब्द आहे तो फार ग्रेट आहे. आणि म्हणून महिमा तो वर्णवेना विशेष बहुतांपरी. केवढा मोठा महिमा, म्हणजे किती मोठं मी सांगू, हे किती महान कार्य आहे. आणि म्हणून आनंद वनभुवन हा शब्दसुद्धा फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हे प्रचंड यंत्रणा ही लर्निंगची शिवाजी राजांनी तयार केली. मर्यादा त्यांच्या काय काय होत्या बघा. आपल्याला असं दिसतं की इंग्लंड आणि युरोपातल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, दे हॅड स्टार्टेड मोर दॅन 100 years बिफोर शिवाजी. तिथे विद्यादानाला सुरुवात झाली होती. शिक्षणाची एक सिस्टीम तिकडे आली होती त्या सगळ्या रेनेसान्सच्या काळामध्ये. बट देअर वॉज नो ऑर्गनाइज्ड एज्युकेशनल सिस्टीम इन इंडिया. शिवाजी राजांना तसं ऑर्गनाइज शिक्षण मिळालं नाही. द एज्युकेशन वॉज स्किल बेस्ड, इम्पार्टेड टू लिमिटेड पीपल. मर्यादित लोकांना कौशल्य दिली जात होती. हे जे विषय आहेत, जिओग्राफी, मॅथमॅटिक्स, ह्या सगळ्यांचा अभ्यास असेल, याबद्दलची इन्फॉर्मेशन असेल, बट दे वेर नॉट डेव्हलप्ड ॲज डिसिप्लिन्स. ज्ञानशाखा म्हणून त्यांची वाढ, त्यांचा विकास झालेला नव्हता. लॉर्ड बेकन स्टार्टेड स्प्रेडिंग सायंटिफिक एज्युकेशन इन UK शॉर्टली बिफोर बर्थ ऑफ शिवाजी. शिवाजी राजांच्या जन्माच्या आधीच सायन्स, विज्ञान ही दृष्टी आलेली होती. ह्या सगळ्या ज्या मर्यादा आहेत ह्या शिवाजी राजांच्या आहेत. आणि शिवाजी वेंट फॉर लॉंग टूर्स ओनली ट्वाईस इन हिज लाईफ टाईम. एकदा आग्र्याला, एकदा दक्षिण दिग्विजय. एवढ्या सगळ्या मर्यादा असताना आणि समोर मोगलशाहीचीच एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम असताना तुलनेसाठी, या माणसानं जी सिस्टीम तयार केली त्याच्यामध्ये आपल्याला एक विलक्षण निर्मिती क्षमता दिसते, एक विलक्षण सर्जनशीलता दिसते. आणि ही जी सर्जनशीलता ही वेगळी आहे बरं का. ह्या नेतृत्वाची, या प्रशासकाची, ही एक प्रकारे सर्जनशीलता आहे. हे सुद्धा एक प्रकारे महाकाव्य आहे. पण हे जे महाकाव्य आहे ह्याच्यामध्ये कल्पनांच्या भराऱ्या नाहीत, तर वास्तवाशी असलेलं आपलं नातं सतत पडताळून पाहणं, त्या वास्तवाचे कंगोरे लक्षात घेणं आणि त्या वास्तवाला आपल्या बाजूनं वळवण्यासाठी काय करायचं त्याचा विचार, आणि ते वास्तव समृद्ध कसं करायचं त्याचा विचार, हा सगळा विचार ह्या महाकाव्यामध्ये ह्या माणसाने केलेला दिसतोय. This makes his administrative acumen extremely unique in both conception and implementation. कसं सुचलं आणि कसं प्रत्यक्षात आणलं. एका बाजूला साधन संपत्ती नाही, एका बाजूला ज्याला आपण फॉर्मल एज्युकेशन म्हणू तसं नाही, पण शिवाजीराजे सतत शिकणारे.
प्रत्येकाकडून शिकणार आहे. हो, मिर्झा राजांच्या त्या छावणीमध्ये हा निकोलाय मनुची म्हणून असतो, इटालियन माणूस, तो कन्सल्टंट असतो तोफखान्याचा. त्याच्याशी सुद्धा बोलताना शिवाजीराजे सगळी चौकशी करत असतात, तुझा देश कसा आहे, तुझा राजा कसा आहे. म्हणजे हा माणूस प्रत्येक माणसाकडून शिकत गेला, कोणाकडून शिकला नाही असं नाहीच. सतत विद्यार्थी होता आणि जिथून काही जे मिळेल ते घ्यायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नो प्रेसिडेन्सेस. म्हणजे आधी हे केलं आणि ते मी पुढे नेलं. शिवाजी राजांच्या अनेक गोष्टी आपल्याला अशा दिसतात की ज्या त्यांच्यापासून चालू होतात. आणि मोठी ग्रंथसंपदा आहे, खूप रेफरन्सेस आहेत, लिमिटेड ऑर नो ऑर्गनाइज्ड बॉडी ऑफ नॉलेज अँड इन्फॉर्मेशन. ह्या सगळ्या वास्तवातल्या गोष्टी आपण जेव्हा लक्षात घेतो तेव्हा शिवाजी महाराजांचं महानपण आपल्याला खूप जास्त कळायला लागतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या नावाने फक्त भावविभोर होणं ही एक गोष्ट झाली, पण शिवाजी राजांचं हे मोठेपण व्यवस्थित मुद्देसूद पद्धतीने आपण शिकून घेतलं तर शिवाजी राजांच्याकडून आजही आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आणि मला व्यक्ती म्हणून, गट म्हणून, संस्था म्हणून, समाज म्हणून काय करता येईल, किती पातळ्यांवरती करता येईल ह्याचा एक वस्तुपाठ आपल्याला मिळतो. आणि हे शिवाजी राजांचं आजच्या काळातलं महत्त्व आहे. लक्षात घेऊया आपण सगळेजण. शिवाजी राजांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे सततचा कसोटी काळ होता. ह्या कसोटी काळामध्ये फक्त तगून राहणं ही सुद्धा एक फार मोठी उपलब्धी ठरली असती. परंतु शिवाजी राजे त्यांच्या स्वराज्याला फक्त टिकवून आणि तगून ठेवत नाहीत, तर त्या कसोटी काळामधून सुद्धा समृद्धी निर्माण करतात. आज तुम्ही आणि मी, आपला अख्खा समाज, आपलं अख्खं राष्ट्र एका कसोटीच्या काळामधून जातो. शिवाजी राजांकडून शिकायचं हे की फक्त तगायचं नाही, तर ह्या कसोटीच्या काळामध्ये अव्यक्त रूपाने असलेल्या समृद्धीच्या वाटासुद्धा पाहायच्या. आणि एका बाजूनं संकटाला चिवटपणाने तोंड द्यायचं, पण दुसऱ्या बाजूला उद्याच्या उत्कर्षाची बेगमीसुद्धा आत्ताच करायला लागायचं. तरच ते स्वराज्य होतं आनंद वन भुवन. शिवरायांच्या स्मृतीला अत्यंत नम्रतेने वंदन करूया आपण सगळे, पण त्या वंदनाबरोबर थांबूया नको. त्यांच्याकडून आपल्याला काय शिकता येईल, आपल्या सामान्य अशा अस्तित्वांच्या मध्ये त्यांच्याकडून कोणता ऊर्जेचा आणि विचाराचा झरा उत्पन्न करता येईल आपल्या मनात, त्याचा विचार करूया मित्रहो. धन्यवाद.